अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हा, तर आता आपण श्वेताश्वतर उपनिषदाचं आपण सगळे 6 अध्याय पूर्ण केले आणि संबंध अध्यायामध्ये विस्ताराने आपण प्रत्येक मंत्रावर त्याच्यावर चिंतन केलं। आता आपण हा पूर्ण सगळे अध्याय संपल्यामुळे मुख्य जो श्वेताश्वतर उपनिषदाचा जो मुख्य भाग आहे तो आता पूर्ण झालेला आहे। म्हणजे उपनिषदच खऱ्या अर्थाने पूर्ण झालेला आहे। पण पुन्हा एकदा आपल्या प्रथेप्रमाणे ह्या उपनिषदात नेमकं काय काय सांगितलं आहे आणि त्याचा आशय काय आहे हे एकदा पुनरावृत्ती करण्याचा आपला प्रघात असल्यामुळे आपण आज उपसंहार आपण त्याचा सुरू करत आहोत। आणि ह्या उपसंहारामध्ये प्रत्येक अध्यायाच्या प्रत्येक मंत्राचा संक्षिप्त आशय सांगत सांगत हा पूर्ण उपनिषदामध्ये आपल्याला काय त्याच्यामध्ये बोध दिलेला आहे, काय संदेश दिलेला आहे हे आपल्याला ह्या प्रवचनामध्ये पाहायचं आहे। तेव्हा हे जी उपसंहारात्मक ही जी उपनिषदाचे वरचे प्रवचन हे साधारणपणे 3 पर्यंत व्हायला पाहिजे, 2 ते 3, कारण खूप मोठा अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 72-73 मंत्र आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टीचं पाहण्याकरता म्हणून आपल्याला साधारण 3 रविवार लागतील। तेव्हा आपण आता उपसंहार प्रारंभ करूया। तेव्हा हा जो हे जे उपनिषद आहे ते उपनिषद मुळातूनच कृष्ण यजुर्वेदाच्या अंतर्गत आहे। कारण यजुर्वेदामध्ये 2 आहेत, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद। तर कृष्ण यजुर्वेदाचे जे प्रणेते आहेत ते वैशंपायन ऋषी आहेत आणि वैशंपायन ऋषींनी हे फार विस्ताराने हे उपनिषद जे आहे ह्याचा अध्ययन करून आपल्या सर्व भक्तांना शिष्यांना याचा पूर्ण उपदेश केला। आणि ते हे कृष्ण यजुर्वेद जो आहे तो ऋग्वेदाच्या नंतरचा वेद आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण तुमचे आचरण कसं असावं हे ह्याच्यावर भर दिलेला आहे। आचरण जे आहे ते पूर्णपणे परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये, भक्तीमध्ये आणि आत्मस्थितीमध्ये हे आचरण असावं अशा प्रकारचं ह्या उपनिषदात सांगितलंय। आणि त्याच्यामध्ये ह्या कृष्ण यजुर्वेदाच्या ह्या श्वेताश्वतर उपनिषदाचा जो उद्घाता आहे, म्हणजे ज्यांनी हे उपनिषद सांगितलं किंवा ज्यांनी ह्याच्यावर निवेदन केलं, वक्तृत्व केलं, तर त्या ऋषीचं नाव आहे श्वेताश्वतर। आणि म्हणून ह्या उपनिषदाचं नावच हे श्वेताश्वतर असं आपण म्हटलेलं आहे। तेव्हा ह्या ठिकाणी जे सांगितलं आहे की ती विद्या जी दिलेली आहे ती विद्या हे विशेषतः चतुर्थाश्रमी संन्यासी यांच्याकरता ही ह्या उपनिषदातली विद्या सांगितली आहे। आणि ती मुख्य ब्रह्मविद्याच आहे। ती परमेश्वराचं स्वरूप काय आहे ह्याच्या संदर्भातच हे उपनिषद सांगत आहे। आणि ह्या उपनिषदाची जी काही एकंदरीतच जी काही विवेचन ह्याच्यामध्ये केलेलं आहे ते अतिशय म्हणजे सुसंबद्ध असं आहे आणि त्याच्यामध्ये भावनायुक्त असं आहे, भावपूर्ण असं आहे। याच्यामध्ये साधन, साध्य आणि साधक या आणि प्रतिपाद्य विषय या सर्वांचा परस्पराशी संबंध कसा आहे हे अतिशय सुस्पष्टपणे आणि मार्मिक भाषेत सांगितलेलं आहे। आणि त्या विविध प्रसंगानुसार आपल्याला असं लक्षात येतं की ह्या उपनिषदामध्ये सांख्ययोग, सगुण, निर्गुण, द्वैत, अद्वैत अशा अनेक प्रकारच्या सिद्धांताचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। आणि ह्या उपनिषदामध्ये सर्व मतांचे हे जे कोणी अभ्यासक आहेत त्या सर्वांना ह्या ठिकाणी संदेश मिळतोय। याच्यामध्ये सगळे भेद आपण नष्ट करून या सगळ्यातून आपल्याला काय बोध मिळतो अशा प्रकारचं या उपनिषदातून सांगितलंय। तेव्हा या सुरुवातीला हे उपनिषद जसं सुरू होतं तर सुरुवातीचा जो विषय घेतलाय तो म्हणजे ह्या जगताचा आरंभ कसा झाला आणि त्याच्यावरची मीमांसा केली आहे। आणि हे विविध ब्रह्मवादी जे आहेत ते एकत्र येऊन त्यांनी ह्याच्यावर चर्चा केली की ह्या जगताचं कारण काय, आमचा आधार काय, कोणाच्या प्रेरणेने आम्ही सुखदुःखाचा भोग घेत असतो, संसाराच्या संपूर्ण हे जे दार्शनिक असे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी चर्चा केलेले आहेत। आणि शेवटी त्यांनी आपल्या आपल्या ह्या आत्मानुभूतीच्या आधारावर त्यांनी ते निर्णय घेतलेत की त्या ठिकाणी हे विभिन्न दार्शनिक सिद्धांत सुद्धा याच्यामध्ये चर्चेमध्ये आलेले आहेत। तेव्हा हे आपण आता विस्ताराने पाहू। आता प्रथम आपण हे पाहूया की ह्या उपनिषदामध्ये कोणते कोणते विषय आलेले आहेत आणि ते कोणत्या कोणत्या अध्यायामध्ये आहेत त्याची आपण
एक सर्वसाधारणपणे त्याचा आढावा घेऊया. या ठिकाणी जो पहिला अध्याय जो सुरू होतो, आधी सुरुवातीला शांतीपाठाने हे उपनिषद सुरू केलंय आणि नंतर पहिला अध्याय जो सुरू आहे तर त्या ठिकाणी जगताचं कारण काय, ब्रह्मतत्वाचं स्वरूप काय आहे आणि ब्रह्मतत्वाचं जे स्वरूप आहे तेच जगताचं कारण कसं आहे, असं हे अनेक ऋषी एकत्र येऊन चिंतन करतात. आणि सुरुवातीला अशा प्रकारचं त्या ठिकाणी चर्चा होती की त्याचं कारण काळ तर नाही होय, त्याचं कारण स्वभाव आहे का, आणि मग हे काही नाहीये, या सर्वांचं खंडन केलेलं आहे. आणि हे खंडन करून पुढे ध्यान करून ब्रह्मसाक्षात्कार करून हे ब्रह्मतत्वच हे या जगताचं कारण आहे असं ह्या अध्यायामध्ये ते चिंतन केलेलं आहे. आणि कार्यब्रह्मतत्वाच्या रूपानेच या ठिकाणी जीवाच्या संसार बंधनाचं आणि मोक्षाचं कारण निर्देश केला. कोणीतरी बोलताय मध्ये, बोलू नका, ऑडिओ बंद करा, ऑडिओ बंद करा. तुम्ही आपसात बोलताय ना तर मला अडचण येते. मेधासाठी तुम्ही तुमचा ऑडिओ बंद करा. ऑडिओ बंद केलाय का? हा, ठीक आहे. तर आता पुढचं आपण पाहतोय की ह्या जीवमात्राच्या संसाराचं जे बंधन आहे ते बंधन दूर करण्याकरता आणि मोक्ष कसा प्राप्त व्हावा याच्यावर या अध्यायामध्ये चर्चा केली आहे. परब्रह्म परमेश्वराच्या तत्वाचं हे वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या प्राप्तीनेच हा मोक्ष मिळू शकतो असं प्रतिपादन या अध्यायात केलेलं आहे. शेवटी व्यवहारिक भेद आणि ज्ञानाद्वारे मोक्षाचं प्रदर्शन याचं विवेचन केलंय. आणि नंतर पुढे ईश्वर तत्व काय, जीवतत्व काय, प्रकृती काय, जीव, जगत आणि परमेश्वर या तिन्ही तत्वाबद्दलचं विवेचन करून त्याच्या ज्ञानानेच हा मोक्ष मिळतो असंही ह्या पहिल्या अध्यायात सांगितलंय. आणि मग प्रधान तत्व आणि परमेश्वर याच्यामध्ये जी विलक्षणता आहे आणि त्याच्या तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर सुद्धा माणसाला मोक्ष कसा मिळतो याचंही विवेचन याच्यामध्ये केलं आहे. पुढे 13व्या मंत्रामध्ये ब्रह्मतत्वाचं ज्ञान देऊन आणि त्याचंच ध्यान केल्यानंतर जे अन्य फलापासून ह्याच्यामध्ये विशेष फल काय आहे, ती मुक्ती काय आहे आणि सर्व सुखदुःखापासून तो मुक्त कसा होतो याचं विवेचन केलं आहे. आणि मग त्या ब्रह्मतत्वाची ज्ञातव्यता म्हणजे ते ज्ञान प्राप्त करण्याचं महत्व काय हे सांगून शेवटी अध्यायाच्या शेवटी प्रणव चिंतन करून ब्रह्मसाक्षात्काराचं हे विविध दृष्टांताद्वारे त्या ठिकाणी समर्थन केलंय. पुढे दुसरा अध्याय नंतर सुरू होतो आणि त्या दुसऱ्या अध्यायामध्ये ध्यानसिद्धीसाठी हे सवितेपासून अनुज्ञा व प्रार्थना केली आहे. सवितेच्या अनुज्ञाविना जे अन्य काही कार्य केल्यास त्याची हानी कशी होते, सवितेच्या अनुज्ञेनेच लाभ होतो आणि ध्यानयोगाची विधी केल्यानंतरच ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. तसंच प्राणायामाचे महत्व सांगितलंय, त्याचा क्रम काय आणि त्याची महत्ता काय हेही सांगितलंय. पुढे ध्यानासाठी उपयुक्त असलेल्या विविध स्थानाचं तिथे वर्णन केलेलं आहे, त्याचे निर्देश केले आहेत आणि योगसिद्धी करण्यासाठी पूर्वलक्षणं काय असावेत, त्याच्याशिवाय रोग, वार्धक्य आणि अकाली येणारा मृत्यू याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा आहे याच्यावर त्या ठिकाणी उहापोह केलेला आहे. योगसिद्धी आणि तत्वज्ञानाचा प्रभाव मनुष्यावर काय होतो, योगसिद्धी आणि तत्वज्ञानाची स्थिती कशी असते आणि शेवटी त्या अध्यायाचं जे समापन केलं आहे ते परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन केलंय आणि दुसरा अध्याय संपला आहे. त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये एकच परमात्म्यामध्ये एक शासक आहे आणि एक शासनीय भाव आहे आणि त्या शासनीय भावाचं समर्थन केलेलं आहे. त्यानंतर परमेश्वरापासूनच ह्या संबंध ब्रह्मांडाची सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे याचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि मग शेवटी परमेश्वराचं स्तवन केलंय. परमात्म तत्वाच्या ज्ञानानेच अमृत तत्वाची प्राप्ती कशी होते याचं विवरण करून पुढे परमेश्वराच्या विषयाबद्दल ज्ञानीजनांचे जे विविध अनुभव आहेत त्या अनुभवाचंही या ठिकाणी प्रदर्शन केले आहे. परमेश्वराचा जो सर्वात्म भाव आणि विराट स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आत्म्याचे हे देहामध्ये स्थान नेमके कुठे आहे आणि इंद्रियाच्या इंद्रियाचा संबंध जो असतो तो सुद्धा हा कसा ह्या जीवात्म्याचा येतो ह्याच्यावर इथे निरूपण केलेलं आहे. ब्रह्मतत्वाचं विशेष आणि निर्विशेष असं दोन्ही वर्णन त्या ठिकाणी करून आत्मज्ञानानेच सर्व शोकाची निवृत्ती, सर्व दुःखाची निवृत्ती केली आहे
असं ह्याच्यावरचं निरूपण आहे. आणि मग आत्मस्वरूपाच्या विषयाबद्दल ब्रह्मवेत्याचे जे विविध अनुभव आहेत ते अनुभव तिथे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी वर्णन केले आहेत. नंतर 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वरास ही सद्बुद्धी मागितली आहे की आमची सद्बुद्धी आमच्याकडे शाबूत राहावी, त्याचं संरक्षण व्हावी. परमात्म्याची सर्व स्वरूपता कशी आहे, प्रकृती आणि जीवाच्या बद्दल सुद्धा हा परमेश्वराशी कसा संबंध येतो ह्याचा विचार केला आहे. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये काय विलक्षणता आहे आणि काय साम्य आहे आणि काय भेद आहे हेही सांगितलं आहे. ब्रह्मतत्वाची अधिष्ठान रूपता सांगितली आहे आणि त्याच्या ज्ञानाने कृतार्थता कशी मिळते हे सांगितले आहे. त्यानंतर मायाच्या उपाधी सहित आणि उपाधी विरहित ईश्वर तत्व कसा आहे, तो सर्वांचा सृष्टा कसा आहे, प्रकृती आणि परमेश्वराचं स्वरूप काय आहे आणि परमेश्वराची सर्व व्यापकता काय आहे. कारण ब्रह्मतत्वाच्या साक्षात्कारानेच माणसाला शेवटी परमशांती मिळते आणि ह्या अखंड ज्ञानाच्या सिद्धीसाठीच परमात्म्याला प्रार्थना इथे केली आहे. पुढे 4थ्या अध्यायाच्या पुढे इथे सांगितलं आहे की परमात्म ज्ञानानेच शांती प्राप्ती होते, बंधन नाशांचे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उपदेश केला आहे. आणि परमात्मा साक्षात्काराचं साधन काय आहे, ज्ञानाने द्वैत निवृत्ती कशी होते याचा उपदेश केला आहे. ब्रह्मतत्वाचं अनुपम आणि इंद्रियातीत स्वरूपाचं वर्णन केलं आहे आणि परमेश्वराचं अखंड स्तवन केलेलं आहे. त्यानंतर 5वा अध्याय सुरू होतो, त्यामध्ये अक्षराच्या आश्रित विद्या आणि अविद्या ह्या दोन्हीचंही त्या ठिकाणी विवेचन करून त्याचा जो शासक परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं स्वरूप आणि त्याचं महात्म्य सांगितलं आहे. कर्तृत्व इत्यादी धर्माने युक्त जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि जीवात्म्याच्या कर्माच्या अनुसार विविध देह त्याला कसे प्राप्त होतात आणि परमात्म तत्व जाणल्यानंतर मात्र जीव कसा मुक्त होतो याचं विवेचन 5व्या अध्यायाच्या शेवटी केली आहे. आणि त्यानंतर 6वा अध्याय हा आणखीन विस्ताराने घेतलाय. 6व्या अध्यायामध्ये परमात्म्याच्या महिमेचं आणि सृष्टी चक्राचं संचलन परमात्मा कसा करतो हे सांगितलं आहे. आणि अतिशय चिंतनीय अशा त्या परमेश्वराचं स्वरूप कसं आहे आणि त्याची महिमा सांगितली आहे. भगवत अर्पण कर्म जर आपण केलं म्हणजे निष्काम भावाने अनासक्त होऊन जर आपण भगवंताशी समर्पित होऊन जर आपण कर्म केलं तर आपल्याला भगवत प्राप्ती कशी होते याचं विवेचन या 57व्या मंत्रामध्ये केलंय. पुढे उपासनेचं महत्व आणि भगवत प्राप्तीचा संबंध, ज्ञानानेच भगवत प्राप्ती कशी होते हे सांगितलं आहे. ज्ञानियांचा तत्वज्ञानाचा अनुभव काय तो सांगितला आहे आणि सर्वत्र परमेश्वराची महत्ता काय हे सांगितलं आहे. तेव्हा ब्रह्मसायुध्यासाठी परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे. परमेश्वराच्या स्वरूपाचे निर्देश दिलेले आहेत आणि परमात्म ज्ञानाने शाश्वत आनंदाची प्राप्ती आणि मोक्ष कसा प्राप्त होतो हे सांगितलं आहे. पुढे ब्रह्मतत्वाच्या प्रकाशानेच सर्व प्रकाशाची प्राप्ती होते हे सांगून पुढे मोक्षासाठी ज्ञानाच्या अतिरिक्त अन्य हेतूचा निषेध केलेला आहे. फक्त मोक्ष हा एकमेव असा हा ज्ञानप्राप्तीचा उद्देश असला पाहिजे. परमेश्वराच्या स्वरूपाचं विशेष अविशेष वर्णन केलं आहे. मुमुक्षूसाठी भगवत शरणगतीचा उपदेश केला आहे. परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय तुमच्या दुःखाची निवृत्ती होतच नाही आणि ती असंभव आहे. तेव्हा परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करणं हे एकमेव हे हा त्या ठिकाणी विभाग येतो आणि त्याच्यानेच दुःखाची निवृत्ती होते. शेवटी श्वेताश्वतर उपनिषदामध्ये विद्या काय आहे, या विद्येचा संप्रदाय कसा आहे, त्याचे अधिकारी कोण आहेत आणि अनाधिकारी असलेले जे आहेत त्यांना अशी ही विद्या या विद्येचा उपदेश करू नये हे सांगून सगळ्यात शेवटी परमेश्वरा आणि गुरु यांच्यामध्ये जी श्रद्धा भक्ती ठेवणारे जे शिष्य आहेत त्या शिष्यांच्या प्रती या ठिकाणी पुढे उपदेश केलेला आहे. असं एकंदरीत हे पूर्ण श्वेताश्वतर उपनिषदामध्ये इतके विषय हे घेतलेले आहेत आणि या सर्व विषयाचा आपल्याला या उपसंहारामध्ये आढावा घ्यायचा आहे. एक मिनिट, तिकडे कोणी आहे का? कोणीतरी डिस्टर्ब करताय आवाज. म्हणलं की तिकडनं कोणाला म्यूट करता येईल का? एक तर आकाश यंपाल म्हणजे आकाश यंपाल आहे, त्यांचं कोण आहेत ते? मेधा साठे का कुठे माहिती? मेधा आकाश यंपालने माईक बंद करावा. हा हॅलो हॅलो आणि शशिकांत देशपांडे. दादा मेधा साठे नाही, मेधा साठे मी पहिल्यापासून
कोणतरी एक मेधा नावाचा आहे हा, दुसरे मेधा आहे, हा, त्यांचा दुसरे आहे. मेधा. हा, मेधा Sorry, साठे. मी परत करते म्यूट माझं. हा माझं नाही सर. हा, म्यूट करे का, सगळे म्यूट करा. आणि देशपांडे साहेब, शशिकांत देशपांडे साहेब. माझं नाही आहे. हा हा, हॅलो. सगळ्यात हा बोला. माझं नाही आहे सर. अनम्यूट दिसतंय, म्यूट करा, काळजी घ्या. हा ठीक आहे. झालं कसं नाही, आपण नाही करू शकत का? तुम्ही होस्ट असायलाच पाहिजे ना. कोण आहेत होस्ट, कोण आहे आज, कोण आहे होस्ट? एकच होस्ट आहे का फक्त, एकच? मग तो कोणाच्या हातात येते? नाही, पण आपल्याला माहित पाहिजे ना हे सगळं. मग विजितला सांगा ना, कॉल करून सांगा. हा, मग हा, चला आपण आता विषयाला सुरू करू आपण. तर हा जो काही उपनिषद आहे याची सुरुवात जी आहे ही शांतीपाठाने केली आहे. आणि शांतीपाठाचा मी फक्त अर्थ आशय सांगतो की ओम पूर्ण ब्रह्म परमात्मा, आम्ही दोघे गुरु आणि शिष्य यांच्या दोघांची बरोबरच सुरक्षा करावी, आमच्या दोघांचं बरोबरच पालन आणि पोषण करावं, आमच्या दोघांच्या बरोबरच शक्ती प्राप्त करून द्यावी, आम्हा दोघांना अध्ययन केलेली विद्या ही अखंड तेजोमयी राहावी आणि आम्हा दोघांना परस्परांचा कधीही द्वेष राहू नये, अखंडपणे हा आमचा स्नेह राहावा, असा ह्या अर्थाचा हा शांतीपाठ आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आपण त्याचा मुख्य पहिल्या अध्यायाचा हा पहिला जो आहे तो मंत्र आहे. त्याचा अर्थ असा आहे की परमात्म्याच्या नामाचं उच्चारण करून त्या परब्रह्म परमेश्वराचं स्मरण करत आपण ह्या उपनिषदाचा आता आरंभ करत आहोत. आता ब्रह्मविषयक जे काही चर्चा आहे ती काही जिज्ञासू आपापसात सांगत आहेत की हे वेदज्ञ ऋषींनो, ह्या जगताचं मुख्य कारण ब्रह्म काय आहे, ते कारण जर ब्रह्म असेल तर ब्रह्म तत्व हे काय आहे, कसं आहे, आम्ही लोक कोणापासून उत्पन्न झाले आहोत, कोणाच्या कारणाने जगत आहे, कोणामध्ये या आमची सम्यक प्रकारची स्थिती आहे, तसेच कोणाच्या अधीन राहून आम्ही लोक सुख आणि दुःखामध्ये निश्चित अशा व्यवस्थेनुसार क्रिया करत आहोत. पुढे दुसऱ्या मंत्रामध्ये असं म्हटलंय की काय काल स्वभाव इत्यादी हे निश्चित फल देणारे असून कर्म हे आकस्मिक घटना, पंचमहाभूते व जीवात्मा हेच त्याचं तर कारण नाही ना, ह्यावर विचार केला पाहिजे. आणि ह्या काल इत्यादी समुदाय देखील जगताचं कारण होऊ शकत नाही असा निष्कर्ष काढला आहे. कारण असं आहे की सर्व चैतन्य जे आहे ते आत्म्याच्याच अधीन आहे आणि आत्मा जो आहे तो आत्मा म्हणजे जीवात्म्याच अधीन आहे असा विचार जर कराल तुम्ही, तर तो जीवात्मा सुद्धा प्रकृतीशी संबंधित असल्यामुळे, जडाचा संबंध असल्यामुळे तो जीवात्मा सुद्धा स्वतंत्र नाहीये, म्हणून जीवात्मा सुद्धा या जगाचं कारण होऊ शकत नाही, कारण तो सुद्धा सुखदुःखाच्या संबंध प्रारब्धाच्या अधीन तो आहे. तेव्हा ते ह्या गोष्टी यांची चर्चा अशी चालत राहिली की नेमकं ह्याचं कारण काय आहे, ब्रह्मांडाचं आणि जगताच्या निर्मितीचं कारण काय, आणि मग त्याच्यावर विचार करून सर्व ऋषी समुच्चयाने काय निर्णय घेतला या जिज्ञासेवर पुढे असं बोलतात की त्या ठिकाणी हे जिज्ञासू सर्व ध्यानयोगात गेले आणि ध्यानयोगामध्ये स्थित होऊन आपल्या गुणांनी झाकलेली त्या परमात्म देवांची स्वरूपभूत अशी अचिंत्य अशा या साक्षात्कार त्यांना झालेला आहे. आणि जो परमात्म देव एकटाच तो अनादि अनंत आहे आणि तो या सर्वावर सर्व जीव मात्र आणि सर्व पंचमहाभूत त्रिगुण याच्यावर तो शासन करणारा तो एकमेव अद्वितीय तो परमात्माच आहे आणि त्याच्यापासूनच हे ब्रह्मांड निर्माण झालं असं या ठिकाणी शेवटी निष्कर्ष काढतात. त्यामुळे ह्या निष्कर्षालाच गृहीत धरून हे पुढचे मंत्र आता आपण पाहूया की त्यामध्ये असं म्हटलं की तो एकमेव अद्वितीय एकच असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने जे काही ब्रह्मांड निर्माण केलं त्या ब्रह्मांडाचं हे पुढे वर्णन करताना सांगतात की तो 3 घेर असणारा 50 आरीवाला 20 सहाय्य अशा प्रकारच्या आरोने
आणि 6 अष्टकाने युक्त अनेक रूपवाला असा एकच पाशाने युक्त आणि अशा या विभिन्न मार्गाच्या हा 3 भेदवाला 2 निमित्त आणि मोहरूप आणि एक नाभीवाला या चक्रास त्यांनी पाहिलं. आणि मग त्या चक्राकडे पाहून त्यांनी असं म्हटलं की 5 स्त्रोताने येणारे विषय रूप जलाने युक्त आहेत. 5 स्थानापासून उत्पन्न होऊन ते भयानक आणि वेडीवाकडी चाल चालणारी आहेत. 5 प्राणरूप तरंगवाले आहेत. 5 प्रकारच्या ज्ञानाचे अधिकरण मनच आहे आणि मूलरूप ज्यांचे 5 भोवरे असणारे 5 दुःखरूप प्रवाहाच्या वेगाने युक्त 5 पाय असणारे आणि 50 भेद असणाऱ्या या नदीस आम्ही जाणत आहोत. असं या ब्रह्मांडाबद्दल आता हे ऋषी एकमेकांमध्ये चर्चा करताना म्हणतात. आणि पुढे असं म्हणतात की ह्या सर्वांचं जे काही जीवित कार्य रूप आहे त्या सर्व जीवित कार्याला जे आश्रयभूत तत्व आहे ते आश्रयभूत तत्व म्हणजेच हे ब्रह्मतत्व आहे. आणि हे ब्रह्मच त्या चक्रामध्ये सर्व जीवात्म्यास फिरवत असतं आणि तो स्वतःला आणि सर्वांच्या या परमात्म्यास भिन्न भिन्न जाणून त्यानंतर त्या परमात्म्याची स्वीकृती होऊन तो अमृत भावात जात असतो. म्हणून सर्व जीवमात्राला आश्रयभूत असणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला जोपर्यंत तो जीवात्मा जाणत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो फिरत असतो. परंतु ज्यावेळेस त्याने हे जाणलं त्यावेळेस तो अमृत भावास म्हणजेच तो अमर स्थितीमध्ये तो जातो. असे हे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे हे वेदवर्णित परब्रह्मच सर्वश्रेष्ठ असून त्याचाच आश्रय ह्या सर्वांना आहे आणि तेच एकमेव अद्वितीय असं अविनाशी तत्व आहे आणि तेच त्रैलोक्यामध्ये स्थित आहे. वेदांच्या तत्वास जाणणारा जो महापुरुष आहे तो ह्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपात स्थित असणाऱ्या त्या ब्रह्मतत्वात जाणून त्याचेच पारायण करतो आणि त्या ब्रह्मतत्वामध्येच तो लीन होऊन जातो. आणि असं झाल्यामुळेच अखंडपणे तो जन्ममृत्यूच्या ह्या चक्रापासून मुक्त होतो. असं ह्या ठिकाणी ह्या परमेश्वराचं हे विशेष जे काय वैशिष्ट्य आहे महत्व आहे ते विवेचित केलेलं आहे. पुढे असं म्हणतात की विनाशशील जो जडवर्ग आहे आणि जीवात्मा या दोघांचेही संयुक्त रूप व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप या विश्वास या सर्वांना एकत्र असा तो परमेश्वरच धारण करतो आणि परमेश्वरच त्यांचं पोषण करतो. आणि हा जीवात्मा ह्या जगताच्या विषयास भोगता बनून राहण्याचे कारण की तो या प्रकृतीच्या अधीन आहे. तो प्रकृतीमध्ये आसक्त आहे, प्रकृतीमध्ये कामना ठेवतो आणि म्हणून तो या जगतामध्ये भोगता बनून येतो तो जीवात्मा. आणि त्या प्रकृतीने तो बांधला जातो आणि त्या परब्रह्म परमेश्वरास जोपर्यंत तो जाणत नाही तोपर्यंत तो अशा बद्धावस्थेतच असतो. पण ज्यावेळेस तो जीवात्मा या परब्रह्म परमेश्वरास जाणतो त्यावेळेस तो सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त होतो असं या ठिकाणी सांगितलंय. पुढे पुन्हा एकदा जीवात्मा परमात्मा आणि प्रकृती या तिघांच्याही स्वरूपाचे पृथक पृथक वर्णन करून या तत्वांना जाणून घेण्याकरता कशी उपासना करावी आणि उपासनेचं फळ काय हे पुढच्या ह्या 2 मंत्रामध्ये सांगितलंय. त्याचा अर्थ असा आहे की सर्वज्ञ आणि अज्ञानी, सर्वसमर्थ आणि असमर्थ हे दोन्हीही अजन्मा आत्मतत्वाच्याच आधारावर आहेत. भोगणारा जो जीवात्मा आहे त्याच्यासाठीच हे उपयुक्त भोग्य सामुग्रीने युक्त करून आणि अनादी प्रकृती तिसरी शक्ती आहे. या तिघांमध्ये हे संबंध ईश्वर तत्व एकत्र आहे. म्हणजे तो जीवतत्व, ती प्रकृती आणि तो जो ईश्वर म्हणजे जो या सर्व ब्रह्मांडाला धारण करणारा तो ईश्वर आहे. या तिन्हीमध्ये ते ब्रह्मतत्वच आहे आणि त्या अन्य या सर्वांपासून मात्र ते अतिशय विलक्षण आणि अलिप्त आहे. कारण परमात्मा हा अनंत विश्वरूप आणि कर्तेपणाच्या अभिमानारहित आहे. जेव्हा मनुष्य अशा प्रकारचा ईश्वर, जीव आणि प्रकृती ह्या तिघांचाही जे ब्रह्मतत्वरूप कसं आहे हे जाणून घेतो त्यावेळेस तो स्वतःच ब्रह्मरूपास प्राप्त करतो आणि तेव्हा तो मनुष्य सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त होतो असा ह्याचा आशय आहे. पुढच्या मंत्रामध्ये असं म्हटलं की प्रकृती तर विनाशशील आहे. प्रकृतीला भोगणारा जीवात्मा जो आहे तो मात्र स्वतः स्वरूपतः अमृत स्वरूप आणि अविनाशी आहे. या विनाशशील जडतत्व आणि चेतना आत्मा या दोघांची एकाच ईश्वरापासून निर्मिती झाली आहे आणि तो परमेश्वरच आपल्या शासनात या जीव आणि जगताला ठेवत असतो. अशा प्रकारचं आकलन करून
त्याचे आणि त्या अमृत स्वरूप अविनाशी अशा या आत्मस्वरूपाचे जेव्हा निरंतर ध्यान जर केले तर तो स्वतः आत्मस्वरूपामध्ये अखंड अनुसंधानाने तो तन्मय होतो आणि शेवटी त्याला तो परमात्मा प्राप्त होतो. त्यानंतर मात्र तो ह्या समस्त मायेपासून अखंडपणे हा निवृत्त होतो, असे या ठिकाणी विवेचन केले. तेव्हा त्या परमात्म्यास जाणून घेण्याचं जे फळ आहे ते पुन्हा एकदा दाखवलंय आणि त्यात असं म्हटलेलं आहे की त्या परमेश्वराचे निरंतर ध्यान केल्याने त्या प्रकाशमय परमात्म्यास जाणून घेतल्यावर संपूर्ण बंधनाचा नाश होऊन जातो. तेव्हा या देहाचा त्याग केल्यावर संपूर्ण बंधनाचा नाश होऊन जातो, कारण की क्लेशाचा नाश झाल्याच्या कारणाने तिसऱ्या लोकात म्हणजे स्वर्गात सुद्धा त्या सर्व ऐश्वर्याचा त्यांनी त्याग केलेला असतो आणि तो संपूर्ण निष्काम आणि संपूर्ण अनासक्त होऊन तो ब्रह्मस्वरूप झालेला असतो. अशा प्रकारे त्या जीवात्म्याची ही मुक्त स्थिती असते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्यामध्येच स्थित असलेलं हे जे ब्रह्मतत्व आहे त्याला अखंडपणे जाणलं पाहिजे, कारण की त्या तत्वापेक्षा श्रेष्ठ आणि जाणण्यास योग्य अन्य दुसरं कोणतंही तत्व नाही. तेव्हा भोगता असणारा जो जीवात्मा आणि भोग्य असलेलं जे जडवर्ग प्रकृती, ह्या दोन्हीचाही प्रेरक तत्व तो परमेश्वराचा आहे. आणि त्यामुळे या तिघांनाही जाणून मनुष्य जेव्हा सर्व काही जाणून घेतो तेव्हा अशा या तीन भेद असलेल्या या भेदापासून मुक्त असणाऱ्या त्या ब्रह्मतत्वास तो जाणतो आणि मग हे जाणल्यावरच तो संपूर्णपणे तृप्त होतो, मुक्त होतो आणि सर्वतोपरी तो त्या ठिकाणी मायेच्या प्रभावापासून सुद्धा हे मुक्त होऊन जातो. आता या ठिकाणी ज्या प्रकारच्या योनी अर्थात आश्रयभूत काष्ठामध्ये स्थित असलेल्या अग्नीचे रूप दिसत नाही, म्हणजे आता अव्यक्त असलेले जे अग्नी आहे, जे काष्ट दिसतं, दिसायला काष्ट म्हणजे लाकूड दिसतं, पण लाकडामध्ये जे अग्नीचं रूप असतं ते आपल्याला दिसत नाही, ते अव्यक्त असतं. पण सत्ता स्वरूप जर काय असेल तर ते अविनाशी तत्व आहे आणि आविष्कारामध्ये जी प्रकृती आहे ती परिवर्तनशील आहे. हे आपल्याला जोपर्यंत त्या ब्रह्मतत्वाचं आकलन होत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. आणि मग निश्चितच ते जे इंधन रूप जे त्या आश्रयामध्ये इंधनभूत असलेलं असं जे अग्नितत्व आहे ते त्याचप्रमाणे हा जीवात्मा आणि परमात्मा आहे. जीवात्मा जो आहे बाह्य आविष्कारामध्ये दिसतो, पण प्रत्यक्ष त्याच्या अधिष्ठानामध्ये एकमेव अद्वितीय परब्रह्म परमेश्वरच आहे. आणि शरीरामध्ये सुद्धा त्या ओंकाराच्या द्वारेच ही साधना केल्यानंतर आपल्याला त्या अव्यक्त असणाऱ्या अधिष्ठानाच्या परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग हा खुला होतो. म्हणून ही साधना सांगितली आहे की ओंकाराच्या द्वारे साधक कशा प्रकारे त्या परमेश्वराचं साक्षात दर्शन करून घेत असतो, अशी ही जिज्ञासा केली आहे. तर त्या जिज्ञासेवर असं सांगतात की आपल्या शरीरास खालील अरणी म्हणजे काष्ट आणि प्रणवाच्या वरील अरणी बनवून, म्हणजे दोन अरणी म्हणजे दोन काष्ट असतात, तर त्यामध्ये खालील अरणी म्हणजे शरीर आहे आणि वरील अरणी म्हणजे प्रणव ओंकार आहे. त्या दोन्हीचाही जेव्हा घर्षण होतं म्हणजेच ध्यान केलं जातं आणि निरंतर मंथन होतं, त्यावेळेस मात्र साधक त्या लपलेल्या अग्नीप्रमाणे त्या हृदयामध्ये स्थित असलेल्या त्या परब्रह्म परमेश्वरास त्या ओंकार साधनेने तो प्राप्त करू शकतो. म्हणून जसं तिळामध्ये तेल असतं, दहीमध्ये तूप असतं, नदी प्रवाहामध्ये जल असतो आणि काष्टामध्ये अग्नी असतो, जसा तो लपलेला असतो त्याच प्रकारे तो परमात्मा जो आहे तो आपल्या हृदयामध्ये लपलेला आहे. जो कोणी साधक या परमात्म्याच्या सत्य स्वरूपाद्वारे संयम रूपाने आणि तपश्चर्या करून जो पाहत असतो आणि चिंतन करत असतो त्याच्याच द्वारे तो त्या परमात्म्यास ग्रहण करू शकतो, असा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. तेव्हा पुढे असं म्हणतात की दुधामध्ये स्थित असलेल्या तुपाप्रमाणे सर्वत्र परिपूर्ण आत्मविद्या आणि तपश्चर्येद्वारे जो तो प्राप्त होणारा तो परब्रह्म परमेश्वर आहे, तो पूर्वी सांगितलेल्या त्या साधकांना जेव्हा तपश्चर्या केल्यानंतरच तो जाणू शकतो.
तेव्हा आत्मविद्या आणि तपश्चर्येद्वारेच त्या परब्रह्म परमेश्वराला तो जाणून घेत असतो. तेच हे ह्या उपनिषदामध्ये विस्ताराने सांगितलंय. म्हणजे हे जे अव्यक्त परमात्मा जो आहे तो आपल्या आकलनाच्या क्षेत्रामध्ये आणण्याच्या कार्याकरताच हे उपनिषद आहे आणि हेच ज्ञानाचं विवेचन ह्या उपनिषदामध्ये केलेलं आहे. तेव्हा या परमतत्व ब्रह्मतत्वाबद्दलच हे उपनिषद हे विवेचन करून त्या परमतत्वाचं तुम्हाला ज्ञान देत असतं. तेव्हा ही आत्मविद्या जी आहे ती तपश्चर्या आणि साधना करून आपल्याला ती प्राप्त करायची आहे असं या ठिकाणी म्हणून हा पहिला अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये पहिला अध्यायामध्ये जे परब्रह्म परमात्म्याचा जो साक्षात्काराचा जो उपाय सांगितला आहे म्हणजे प्रणव ओंकाराची उपासना, ध्यानधारणा, तपस्या आणि आपल्या सर्व इच्छेवर आणि सर्व कामना आसक्तीवर पूर्ण नियंत्रण करणे असा जो काही उपाय सांगितला आहे, तेव्हा त्या ध्यानाच्या प्रक्रिया दाखवण्यासाठी आता हा दुसरा अध्याय प्रारंभ केला आहे. यामध्ये प्रथम ध्यानाच्या सिद्धीसाठी पहिले 5 मंत्र सांगितले आहेत आणि मग परमेश्वराची प्रार्थना करण्याचा प्रकार दाखविला आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला ते असं म्हणतात की सर्वांना उत्पन्न करणारा जो परमात्मा आहे तो प्रथम मन आणि बुद्धीच्या तत्वाच्या प्राप्तीसाठी आपल्या स्वरूपामध्ये लावून ठेवताना अग्नी इत्यादी इंद्रिय अभिमानी देवतांच्या ज्योतिष म्हणजेच प्रकाशन सामर्थ्याचे अवलोकन करून त्या पार्थिव पदार्थाच्याही वर असणारा आमच्या इंद्रियाची ते स्थापना करतात आणि त्यानंतर मग आम्ही लोक सर्वांना उत्पन्न करणाऱ्या त्या परब्रह्म परमेश्वराच्या आराधनारूप यज्ञामध्ये आम्ही लोक लागून राहिलो. तेव्हा मनाच्या द्वारे स्वर्गीय सुख हे भगवत प्राप्ती जनित आनंद इत्यादीच्या प्राप्तीसाठी आपण पूर्ण शक्तीने आता प्रयत्न करण्यास योग्य आहोत अशी आपली ही स्थिती येते. तेव्हा सर्वांना उत्पन्न करणारा जो परमेश्वर आहे तो स्वर्ग इत्यादी लोकात आकाशात गमन करणारा मोठा प्रभावी प्रकाश पसरवणाऱ्या त्या मनाचे आणि त्या इंद्रियाचे अधिष्ठाता असणाऱ्या सर्व देवतांना आणि मन आणि बुद्धी समुच्चित करून तो प्रकाशन करत असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तेव्हा ज्यामध्ये ब्राह्मण इत्यादी मनास लावून आहेत, बुद्धीच्या वृत्तीस पण लावून घेत असतात, ज्याच्यामध्ये सर्व काही अग्निहोत्री इत्यादी शुभकर्माचं विधानही दिलेलं आहे आणि जो समस्त जगतांच्या विचारांना जाणणाराही आहे असा तो एकमेव अद्वितीय त्या परमात्म्यास जाणण्याच्या ह्या तपस्येमध्ये त्या महान व सर्वश्रेष्ठ सर्वत्र सर्वव्यापक सर्वज्ञ आणि सर्वांचा उत्पादक असणाऱ्या त्या परमदेव परमेश्वराची निश्चितच आम्ही ही महती जाणली पाहिजे आणि मग त्याची स्तुती केली पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा ते म्हणतात की पुढे आदि अनादि म्हणजे पूर्ण ब्रह्म परमात्म्यास पुन्हा पुन्हा हा नमस्काराच्या द्वारे ही स्तुती केली पाहिजे, त्याचं आपण उपासना केली पाहिजे आणि श्रेष्ठ विद्वानांच्या कीर्तीप्रमाणे सर्वत्र त्याचा प्रचार केला पाहिजे, ज्यामुळे अविनाशी परमात्म्याचे आम्ही समस्त पुत्र आहोत आणि जो दिव्य लोकात निवास करत असणारा तो जे दिव्य पुरुष आहेत त्यांच्याही माध्यमातून जे ज्ञान प्रसार झाले आहे त्याचंही आम्ही श्रवण केलं पाहिजे. म्हणजे ध्यानासाठी जी परमात्म्याची स्तुती करण्याचा जो प्रकार आहे तो आता दाखवल्यानंतर पुढच्या मंत्रामध्ये असं म्हटलंय की त्या ध्यानाच्या स्थितीत वर्णन करून पुढच्या 7व्या मंत्रामध्ये ध्यानामध्ये एकरूप होण्याचे आदेश दिले आहेत. तर ज्या स्थितीमध्ये परमात्मा रूप अग्नीस प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपण ओंकाराचा जप आणि ध्यानाद्वारे मंथन केले जात असते, जेथे प्राणवायूच्या यथायोग्य विधीपूर्वक निरोध केला जात असतो आणि जेथे आनंदरूप सोमरस बहुत वेळेस प्रगट होत असतो, त्या स्थितीत मन सर्वथा विशुद्ध होऊन जाते असे ह्या ठिकाणी विवेचन केलं आहे. आणि पुढे म्हटलं की संपूर्ण जगताला उत्पन्न करणाऱ्या त्या परमेश्वराद्वारे प्राप्त झालेल्या ज्या काही प्रेरणा आहेत त्याच्याद्वारे सर्वांचे अधिकरण त्या परब्रह्म परमेश्वराची सेवारूप आराधना ही आपण केली पाहिजे. ह्या परमात्म्यामध्येच आपण आश्रय घेतला पाहिजे. असे केल्यानेच सर्व संचित कर्म हे तुम्हाला स्पर्श करणार नाही, विघ्नकारक होणार नाही. जो परमेश्वराचा आश्रय घेतो त्याचं संचित आणि प्रारब्ध
याच्यापासून संबंध विच्छेद होतो, अलिप्त होत होतो आणि तो कुठल्याही सुखदुःखाच्या या संघर्षात राहत नाही. तेव्हा ध्यानयोगाचे साधन करण्यासाठी कशा प्रकारे आसनस्थ व्हावे हे पुढे सांगितलं आहे की ध्यान कसं करायला पाहिजे याची जिज्ञासावर त्यांनी त्याचं समाधान करताना असं म्हटलं आहे की बुद्धिमान मनुष्यास आवश्यक असे आहे की शिर, कंठ आणि छाती या तीनही स्थानावर स्थिर झालेल्या या शरीरास सरळ आणि स्थिर करून समस्त इंद्रियास मनाच्या द्वारे हृदयात निरुद्ध म्हणजे नियंत्रित करावे आणि त्यानंतर ओंकार रूपी नौकेद्वारे संपूर्ण हा भयंकर जो संसाराचा प्रवाह आहे तो ह्या प्रवाहास आपण पार करून पुढे जावे अशा रीतीने त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे बुद्धिमान साधकास असं आवश्यक आहे की उपयुक्त योग साधने योगासनामध्ये आहार विहार आदी समस्त क्रियास यथायोग्यपणे नियंत्रित करत असताना विधियुक्त प्राणायाम आणि प्राणास सूक्ष्म केल्यावर नासिकेद्वारे त्यास बाहेर काढून टाका आणि मग त्यानंतर हे सर्व जे काही दुष्ट गोष्टी आहेत त्याचा नाश व्हायला लागेल. परब्रह्म परमात्म्यामध्ये मन लावण्यासाठी कशा प्रकारे आणि कोणत्या भूमीवर आसनस्थ होऊन साधना केली पाहिजे ह्या जिज्ञासेवर ते पुढे सांगतात की समतल सर्व प्रकाराने शुद्ध खडे, अग्नी, वाळू इत्यादींनी रहित तसेच शब्द, जल आणि निवास यांच्या आश्रयासाठी इत्यादीच्या दृष्टीने सर्वथा अनुकूल आणि नेत्रास पीडा न देणारे असे स्थान म्हणजे गुहा इत्यादी वायुशून्य स्थानामध्ये मनास ध्यानामध्ये लावून अभ्यास हा केला पाहिजे. त्यानेच एकाग्रता सिद्ध होईल आणि योगाभ्यास करणाऱ्या या साधकाचे साधन यथायोग्य होत असतं किंवा नाही ह्याच्याविषयी ओळख कशी आपण पाहावी, त्याचे निकष काय आहेत याचं विवेचन करताना ते म्हणतात की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या योगामध्ये प्रथम धुके, धूर, सूर्य, वायू आणि अग्नी इत्यादी सदृश्य आणि काजवा, वीज, स्फटिक, मणी आणि चंद्रमा सादृश्य असे बरेचसे दृश्य हे योग साधनेमध्ये प्रगट होत असतात. ते सर्वच्या सर्व योगाच्या सफलतेचे संकेत हे आपल्याला स्पष्टपणे सूचित करणारे आहेत असं विवेचन या ठिकाणी केलंय. आणि पुढे म्हणतात की पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचे सम्यक प्रकाराने उत्थान झाल्यानंतर आणि यांच्याशी संबंध प्रस्थापित करणारे जे 5 प्रकारच्या योगासंबंधी गुणाची सिद्धी होऊन गेल्यावर योगाग्निमय शरीरास प्राप्त करून घेतल्यावर त्या साधकास कोणत्याही प्रकारची व्याधी होणार नाही, त्याला वार्धक्य प्राप्त होणार नाही आणि त्याला आत्मस्वरूप स्थिती प्राप्त होऊन तो अमर होईल अशा प्रकारचे या ठिकाणी अभिवचन दिलंय. पुढे असं म्हणतात की शरीराचं हलकेपण येईल, कोणत्याही प्रकारची व्याधी होणार नाही, विषयासक्तीची निवृत्ती होईल, शारीरिक वर्णाची उज्ज्वलता होईल, स्वराची मधुरता होईल, शरीरात उत्तम गंध निर्माण होतील, मलमूत्राचे प्रमाण कमी होईल. या सर्वास योगाची पहिली सिद्धी बोलली जाते. त्यानंतर पुढे विवेचन करतात की ज्या प्रकारे मातीत लिप्त होऊन मलिन झालेला जो प्रकाशयुक्त रत्न असतो तोच जेव्हा यथायोग्यपणे धूळ काढून टाकल्यावर चमकायला लागतो, त्याच प्रकारे शरीरधारी जीवात्मा याचा मल इत्यादीपासून सर्वथा रहित झाल्यानंतर तो आत्मतत्वास योगाच्या द्वारे यथायोग्यपणे प्रत्यक्ष करून घेतल्यावर तो एकटाच स्वतःच हा कैवल्य अवस्थेमध्ये प्राप्त करून घेऊन तो सर्व प्रकारच्या दुःखापासून रहित होतो आणि कृतकृत्य अशा प्रकारची त्याची ही स्थिती होते. त्यानंतर पुढे सांगतात की जेव्हा तो योगी येथे दीपकाप्रमाणे प्रकाशमय आत्मतत्वाच्या द्वारे ब्रह्मतत्वास यथायोग्यपणे प्रत्यक्ष करून घेत असतो, त्यावेळेस तो त्या अजन्म निश्चल सर्व तत्वापेक्षा विशुद्ध अशा त्या परमदेव परमात्म्यास हा तो तत्वस्वरूपामध्ये तो जाणायला लागतो. आणि मग ते जाणल्यानंतर त्याची स्थिती अशी होते की तो निश्चितच हे सर्व जे काही वर्णन केलेलं आहे परमेश्वराचं त्या परमदेव परमात्म्यास समस्त सर्व दिशेस व अवांतर दिशेस अनुगत असा प्रकारचा व्याप्त आहे हे तो जाणतो. आणि तेच ते प्रसिद्ध परमात्मा सर्वात प्रथम हिरण्यगर्भ रूपामध्ये प्रगट झाले, तेच समस्त ब्रह्मांड रूप गर्भामध्ये अंतर्यामी रूपात स्थित आहेत आणि तेच ते ह्यावेळी जगत रूपात प्रगट होत आहेत आणि तेच भविष्य काळात देखील अखंडपणे प्रगट होणारे आहेत. अशा प्रकारची जाणीव आणि ज्ञान हे त्या तपस्यांना मिळतं आणि तेच ते परमात्मा सर्व जीवामध्ये अंतर्यामी रूपामध्ये आहेत
आणि सर्व दिशेने मुख करणारे आहेत. अशा प्रकारे त्या परमेश्वराचं एकंदरीतच स्वरूप हे त्यांना कळायला लागतं. आणि मग जो परमदेव परमात्मा जो अग्नीमध्ये आहे, जो जलामध्ये आहे, जो सर्व लोकांमध्ये प्रविष्ट होत असतो, जो औषधीमध्ये आहे, जो वनस्पतीमध्ये आहे, त्या परमदेव परमात्म्याला माझा नमस्कार असो, माझा नमस्कार असो, अशा प्रकारचं हे त्या ठिकाणी वचन सांगून असा हा द्वितीय अध्याय इथे संपलेला आहे. तेव्हा आज आपण त्याचं परिचय पाहिला आणि त्याची पूर्ण विषयाचं काय काय विषय आहेत ते पाहिले आणि आपण 2 अध्याय आपण आज पूर्ण केले. अजून 4 अध्याय आहेत. तेव्हा आपण पुढचा रविवार आणि त्याच्या पुढचा रविवार असे 2 रविवारामध्ये आपण हा उपसंहार परिपूर्ण करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.